तर दिवसभर झालेला ड्रामा, नाराजी नाट्य यानंतर अखेर शिवसेनेचा उमेदवार ठरला। ज्योती वाघमारे यांचा अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः हजर झाले। वाघमारेंना उमेदवारी देऊन शिंदेंनी आपल्या पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेत्यांना आणि राज्याच्या जनतेला नेमका कोणता संदेश दिलाय, बघूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। तर ही माझी उमेदवारी नाही, ही उमेदवारी की जिजाऊच्या हातातल्या तलवारीची आहे। ही उमेदवारी लाडक्या बहिणींची आहे। ही उमेदवारी कष्ट करणाऱ्या प्रत्येकाची आहे। कमरेला पदर खोसून ती झगडतीये ना, त्या प्रत्येक लाडक्या बहिणीला साहेबांनी आज विश्वास दिलाय। आता ही शैली आणि हा आवाज राज्यसभेत पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे। जवळपास अर्धा डझन वरिष्ठांची नावं बाजूला ठेवत एकनाथ शिंदेंनी राज्यसभेसाठी तरुण आणि तडफदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांची निवड केली आहे। ज्योती वाघमारेंचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते। आपण वंदन करूया, स्वागत करूया। निवडणुकींच्या मॅचचे खरे मॅन ऑफ द मॅच हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत। त्याग आणि समर्पणाचं दुसरं नाव हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत। अरे जो आपल्या भावाचा झाला नाही तो गावाचा काय होणार? मुंबई आणि महाराष्ट्र तर लांब राहिलं। तो आपल्या बापाचा झाला नाही तो मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काय होणार आहे? कोरिया बिस्तर राजकारण तो गुंडाळायची वेळ ही महाराष्ट्राची जनता तुमच्यावरती आणणार आहे। शिवसेनेचा अभ्यासू आणि आक्रमक चेहरा अशी ज्योती वाघमारेंची राजकीय ओळख आहे। शिवसेनेत फूट पडल्यानंतर पुढच्या राजकीय वाटचालीसाठी ज्योती वाघमारेंनी एकनाथ शिंदेंचा गट निवडला। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून होणाऱ्या टीकेला तेवढंच जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या नेत्यांमध्ये ज्योती वाघमारेंचं नाव आघाडीवर होतं। म्हणूनच दसरा मेळाव्यातल्या मंचावर भाषण देण्याचा मान ज्योती वाघमारेंना अल्पावधीतच मिळाला। लवकरच राज्यसभेची पायरी चढणाऱ्या ज्योती वाघमारेंनी आजवरच्या आयुष्यात अनेक आव्हानांचे मजले सर केले आहेत। कामगारांच्या प्रश्नांची जाण आणि डाव्या संघटनेत काम करणारा सक्रिय कार्यकर्ता अशी डॉक्टर ज्योती वाघमारे यांचे वडील नागनाथ वाघमारे यांची ओळख। खरं तर याच कामगिरीची दखल घेत माकपनं त्यांना सोलापूर महानगरपालिकेमध्ये 1997 साली उमेदवारी दिली आणि लोकांनी देखील लोकवर्गणी जमा करून त्यांना महापालिकेच्या सभागृहात पाठवलं। ज्योती वाघमारे यांनी देखील सुरुवातीला विद्रोही सांस्कृतिक चळवळ, मानवी हक्क अभियान आणि आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून चळवळीत काम केलं। आणि विशेष म्हणजे महाविद्यालयीन जीवनामध्ये वक्तृत्व स्पर्धा राज्यभरामध्ये गाजवून त्यातून मिळणाऱ्या बक्षिसांच्या माध्यमातून आपलं संपूर्ण शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। डॉक्टर ज्योती वाघमारेंचा परिचय करून प्राध्यापिका म्हणून त्यांना 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे। इंग्रजी साहित्यात त्यांनी PhD केलंय। महिलांच्या प्रश्नांवरील संशोधनाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार त्यांना मिळालाय। मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या 5 भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशात छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा बसवेश्वर यांच्यावर त्यांनी व्याख्यानं दिली आहेत। 15 वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते सक्रिय आहेत। एप्रिल 2023 मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख पदाची त्या जबाबदारी सांभाळतात। आता प्रश्न हा आहे की राज्यसभेसाठी पक्षात अनेक ज्येष्ठ नेते आग्रही असताना आणि अनेकांनी उघड नाराजी बोलून दाखवली असताना एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंना संधी का दिली? गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या पक्षाची बाजू भक्कमपणे मांडणारा चेहरा म्हणून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवरती पाठवलेलं आहे। एकीकडे लाडक्या बहिणींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्योती वाघमारे तर दुसरीकडे याच लाडक्या बहिणींचे कैवारी म्हणून एकनाथ शिंदे यांना आता शिवसेनेकडनं अशाच पद्धतीने प्रोजेक्ट केलं जात आहे। दुसरीकडे ज्योती वाघमारे यांची पार्श्वभूमी पाहिली तर दलित चळवळीची, याच दलित चळवळीतला जो चेहरा आहे हा दिल्लीत पाठवून एकनाथ शिंदेंना याचं देखील श्रेय घेता येईल। कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नसताना माझ्यासारख्या एका दलिताच्या मुलीला, जिचा बाप हा एक सर्वसामान्य कामगार आहे, जिच्या आईनं काबाड कष्ट केलेले आहेत, त्यांना आज देशाच्या वरिष्ठ सभागृहात सोलापूरच्या गल्लीवरती अनवाणी पायानं चालणारी पोरगी आज दिल्लीपर्यंत पोहोचतीये। एकनाथ शिंदे साहेबांचे आभार। आणि ज्यांनी आम्हाला लढायचं बळ दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि
माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री माई, माता जिजाऊ या सगळ्या जणींचे आभार. खरं म्हणजे त्यांना देखील याची काहीच कल्पना नव्हती, परंतु शेवटी शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम गेल्या 3-3.5 वर्षापासून आम्ही करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्योतिताईंना राज्यसभेची संधी दिलेली आहे. सध्या एकनाथ शिंदेसमोर आणि एकूणच शिवसेनेसमोर अनेक आव्हानं आहेत. मग ते सत्ताधारी महायुतीमधल्या वर्चस्वाच्या लढाईचं असो किंवा कट्टर विरोधकांना पुरून उरण्याचं असो, ही लढाई जिंकण्यासाठी गरज आहे ती विश्वासू आणि तेवढ्याच आक्रमक नेत्यांची. आता ज्योती वाघमारे हे आव्हान किती लीलया पार पाडतात यावर त्यांच्या राजकीय भविष्याची दिशा आणि दशा अवलंबून असणार आहे. सोलापूरहून आफताब शेखसह सूरज सावंत आणि वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.